संविधानाची हत्या केली, ज्याच्या फॅमिलीन संविधानाची हत्या केली, संविधानाचे बूक फक्त बळसान घेऊन भोंवता आणि खंय तरी ह्या संविधानाची आता हत्या जावपाक शकता हे लोकांक दाखयता। इमर्जन्सी इतली कडक आशिल्ली की बऱ्याच जाणांक म्हणचें पडलें की ब्रिटीश बरे आशिल्ले पण न्ही एमर्जन्सी। प्रेस वॉज सेन्सर्ड। आयचे प्रेस तशें पळोवंक वचत जाल्यार चुकून सुद्दां मातशें कितें चुकून सुद्दां म्हणजे वांकडो शब्द वचत जाल्यार दुसरे दीस ते अग्रलेख बरो बरयता सामको कणगणीत। बरेच जाण अग्रलेख कदाचित वाचयना आसतले, म्हाजेर सुद्दां बरयला तेजें हांव कांय म्हणना तांकां आनी म्हणपाचें डेरिंग बीन केन्ना करिना। Clearance sale now on at Urban Concept and Interiors. Big discounts on display items, indoor and outdoor furniture. Custom designs available at our factory outlet. Visitors at Satyavati Building next to Indian Overseas Bank, Gogol, Margao. Callers at 9958733688 or 9457658778. एक्झॅक्टली संविधान त्या दिवस म्हणजे कितें जालें तर आमी म्हणटा की फंडामेंटल रायट्स वर सस्पेंडेड। आमचे जे फंडामेंटल रायट्स असले तेच सस्पेंड जाले सगळे। वेगवेगळे फंडामेंटल रायट आसतले म्हणजे रायट टू स्पीच, रायट टू टॉक, रायट टू रायट, हे सगळे फंडामेंटल रायट्स। म्हाका दिसता तुमी एक्झॅक्टली फिल्म पळयल्या उपरांत तुमच्या सगळ्यांच्या लक्षांत आयलें आसतलें की भुरग्यां पर्यंत व्हडा पर्यंत ताच्या खातीर कितें कितें जालें। खरें प्रेस वॉज सेन्सर्ड। आयचे प्रेस तशें पळोवंक वचत जाल्यार चुकून सुद्दां मातशें कितें चुकून सुद्दां म्हणजे वांकडो शब्द वचत जाल्यार दुसरे दीस ते अग्रलेख बरो बरयता सामको गणगणीत। बरेच जाण अग्रलेख कदाचित वाचयना आसतले, म्हाजेर सुद्दां बरयला तेजें हांव कांय म्हणना तांकां आनी म्हणपाचें डेरिंग बीन केन्ना करिना। बट तेन्ना प्रेस सेन्सर्ड म्हणजे कंप्लिटली तेंचे सगळे लायट्स हे ते पूर्ण म्हणजे प्रेसाचेर बंदी हाडली म्हटल्यार जाता। तेन्ना आतांचे प्रेसवाले जर आसले जाल्यार सोडचे नाशिल्ले, तेन्ना तेंच्यांनी प्रयत्न केलो बट इट इज नॉट म्हणजे लोकां पर्यंत ते पावूंक शकले ना। हांव तांचें अभिनंदन करता की तेन्नाय तेंच्यांनी आवाज काडपाचो सोडूंक ना, तेंच्यांनी आवाज काडलो। ऑपोजिशन लिडर्स वेर अरेस्टेड। म्हणजे देशांत जवळपास लाखांनी लिडर्सांक, हांव हजारांनी न्ही, लॅक्स ऑफ द पीपल फ्रॉम जम्मू कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत जो उलयतालो ताका अरेस्ट करताले। म्हणजे ब्रश शब्द जरी काडलो, इट इज नॉट म्हणजे 8 दीस आनी 21 दीस न्ही, इट इज 21 मंथ्स। त्या खातीर जेणी कोणी इंदिरा गांधी आनी तिच्या सरकाराचेर उलोवपाचो शुल्लकसो जरी प्रयत्न केलो आसत जाल्यार ते दीस तेन्नाच वांगडाच तो अरेस्ट जातालो। ज्युडिशियल इंडिपेंडन्स वॉज कर्ब्ड। म्हणजे कायदो नांवाचो प्रकारूच नाशिल्लो। खंय कोणाक न्याय मागूंक वयतले आसत जाल्यार आज आमी पळयता बेश्टो कोणाक जरी पुलीस स्टेशनाचेर व्हरत आनी चुकून अरेस्ट करीत जाल्यार जज ताजेर म्हणजे ऑलरेडी ताजेर आपलो स्टेटमेंट पास करता। लोकांक आपलो आवाजूच उरूंक नाशिल्लो, उलोवपाचें तर सोड म्हणजे लोक भयात जगताले म्हटल्यार जाता। एक्झॅक्टली गोंयांत कितें जाल्लें, बाब दिगंबर कामत यांनी तें सांगलेलें की गोंय 1961 लिबरेट जाल्लें। जस्ट म्हणजे गोंय खंय तरी आतांच आमी जाका म्हणटा फुलतालें, खंय तरी डेवलपमेंट जाताली, गोंयाक सुद्दां सोडलें ना। आमी म्हणटाले की गोंय नवें राज्य आसा पूण गोंयाक सोडलें काय कितें। तुमचो म्हजो जन्म जावंक नाशिल्लो बऱ्याच जाणांचो, कित्याक आमी बरेच जाण आतां सगळे म्हजे समोर आसा ते ऑलमोस्ट ऑल आर 21 to 24 हाज्या मदीं आसात। त्या खातीर आमचो जन्मय जावंक नाशिल्लो। बाब दिगंबर कामत तेंच्यांनी रायटली सांगलें तेन्नाच्या गोंयांत आशिल्ले RSS लिडर्स, ABVP लिडर्स आनी राष्ट्रवादी लिडर्स, ताका आमी म्हणटा नेशन फर्स्ट ह्या भावनेंतल्यान जे काम करताले, अशा सगळ्या लिडर्सांक विशेष करून नांव घेवपाचें जाल्यार दादा आर्लेकर आसतले। ॲट प्रेझेंट गव्हर्नर राजेंद्र आर्लेकर आसा, तांच्या सहीत तांचे वडील हे जवळपास 21 म्हयन्या खातीर अरेस्ट आशिल्ले। दत्ता भिकाजी नायक फाटल्या दिसांनी ABVPचे स्ट्रॉंग लिडर्स, तांकां अरेस्ट केले गेले। प्रभाकर सिनारी हांकां अरेस्ट केले गेले। गोंयचे फ्रिडम फायटर्स जे तेन्ना तेंच्यांनी आवाज उठयलो तांकां सुद्दां सोडूंक ना। तेय सगळे जाणांक ह्याच्या अंतर्गत म्हणजे एक्टाच्या अंतर्गत तांकां टार्गेट केले गेले। इट इज एन मिसा एक्ट म्हणजे मेंटेनन्स ऑफ द इंटरनल सिक्युरिटी एक्ट हाजें इम्प्लिमेंटेशन जालें आनी ह्या मिसाच्या अंतर्गत बऱ्याच जाणांक सगळ्यांक अरेस्ट केले गेले। अटॅक ऑन द प्रेस इन गोवा, गोंयच्या प्रेसाकूय सोडूंक ना। म्हणजे तेन्ना तशें पळोवंक वचत जाल्यार मडगांव ही केंद्रस्थानी आशिल्लें। आयचो कार्यक्रम सुद्दां आमी 10 कॉलेजींनी लायव्ह करता, बट स्टेटीचो कार्यक्रम आमी मडगांवांत मुद्दामून दवरलो कारण मडगांव हें तेन्ना केंद्र आशिल्लें
RSS आणि त्याच्या बाकीच्या सगळ्या ॲक्टिविटीचे हांगासल्यान खूब मोठ्या प्रमाणात ॲक्टिविटी जाताल्यो. राष्ट्रमत नांवाचो तेन्ना पेपर आशिल्लो जो खुद्द मडगांवांत आशिल्लो. इवन दो ताजेरूय बॅन जो आशिल्लो तो तेन्नाय बॅन हांगा मडगांवांतल्यान घातलो, कारण मडगांव हे तशें म्हणजे पणजे ह्या ॲक्टिविटीच्या बाबतींत केंद्रस्थानी आशिल्लें मडगांवांतल्यान खूब मोठ्या प्रमाणात तेन्नाचे ABVP आनी RSS हे तेंच्यांनी खूब मोठो आवाज गोंयांत सगळ्यात व्हडलें आंदोलन जर हेच्या वेळेस जाल्लें आसत एमर्जन्सीच्या विरोधात जाल्यार तें मडगांवांत जाल्लें. आमी पळयता की स्टुडंट्स आनी वर्कर्स फॉर वॉच, स्टुडंट फक्त खंयसर आवाज करता काय म्हणून पळयताले, स्टुडंट्सां सयत तांकां भितर उडयल्ले. वर्कर युनियन्स खंयसर आवाज काडटा काय म्हणून पळयताले, तांकांय व्हरून भितर उडयल्ले. स्टुडंट सुद्दां सुटूंक नाशिल्ले. तुम्ही अशें समजच्यात की स्टुडंट्स एखादें पत्रक काडून जर एमर्जन्सीचेर उलयतले तांकां तें इंडिपेंडन्स नाशिल्लें उलोवपा खातीर. म्हणजे एमर्जन्सी इतली कडक आशिल्ली की बऱ्याच जाणांक म्हणचें पडलें की ब्रिटीश बरें आशिल्ले पण न्ही एमर्जन्सी. कित्याक तर आमी पळयता इट इज फोर्स स्टरलायझेशन ड्रायव. ब्रिटिशांनी सुद्दां केन्ना स्टरलायझेशन जी नसबंदी जी आतां म्हटली ती ब्रिटिशांनी सुद्दां केन्ना केली ना, पण लोकांचेर अशा पद्दतीचेर स्टरलायझेशन ड्रायव फाटल्या 50 वर्सां लोकांनी भोगले. स्टरलायझेशन तेन्ना केलें म्हणजे फुडली फॅमिलीच जावपाक शकली ना. म्हणजे पॉप्युलेशन कंट्रोलच्या नांवाच्या सकयल स्टरलायझेशन इतक्या मोठ्या प्रमाणात करप हाज्या पयलीं केन्ना देशांत जावं नाशिल्लें आनी फुडेंय केन्ना अशा पद्दतीचो प्रकार जावं नाशिल्लो. दॅट इज लीड बाय म्हणजे इंदिरा गांधी सन इज संजय गांधी ते. म्हणजे पूर्णपणे देशात पॉप्युलेशन कंट्रोल करा, त्याच्या सकयल स्टरलायझेशन. विचार करात तेन्नाची लोकांची मानसीक स्थिती कितें जाल्या आसतली ती. म्हणजे बाकीचे तर सोडून दियात, पॉप्युलेशन कंट्रोलाचेर कंट्रोल करपा जाय म्हणून स्टरलायझेशन लोकांक हाडप, टार्गेट दिवप. वॉट इज दीस? हेजे इफेक्ट इट इज नॉट ओन्ली फॉर दॅट 10 years 20 years. लोकांचे एक जनरेशन पिड्ड्यार जाल्लें आसा. कंटिन्युअसली म्हणजे एक जनरेशनाचेर फरक पडिल्लो आसा. आमी पळयता की तेन्नाचे पॉलिटिकल लिडर देशभरांतले LK आडवाणी आसतले, अटल बिहारी वाजपेयी आसतले, जयप्रकाश नारायण आसतले, माधव बीर आसतले, अशे सगळे लिडर्स हे तेन्ना पुराय देशांत हे तांकां अरेस्ट केल्ले गेल्ले. पण एक गजाल सत्य आसा की खंय तरी 21 म्हयन्याच्या उपरांत हांव तितून वचना की जयप्रकाश नारायणांनी हे कोर्टात गेले आनी परत एकदा इलेक्शन्स लागले गेले आनी सदोदीत म्हणजे नो वन इज अबाउट द कॉन्स्टिट्युशन्स. आमकां सगळ्या जाणांक खबर आसा लोकांनी तेन्नाच्या सरकाराच्या विरोधात जनता पार्टी हे सरकार निवडून दिले आणि जनता पार्टीच्या सरकाराच्या सकयल पुराय ह्या देशात हे सरकार आयलें. हांव मुद्दामून सांगता, आय एम द सेकंड जनरेशन ऑफ द जनता पार्टी. गोंयांत जनता पार्टीच्या हेजेर 1978च्या इलेक्शनाक 4 सीट लढिल्ले. एक मडगांव, पणजे, वास्को एंड पाळये. पाळये सीट इज कॉन्टेस्टेड बाय माय फादर. म्हज्या पप्पान कॉन्टेस्ट केल्लो आनी इतकेंच न्ही ताका मतां पडिल्ली 400. बट तेंय सांगता तुमकां फाटलीं 40 वर्सां ताका हिणयताले हो जनता पार्टी, हो जनता पार्टी. ताणी भोगला कित्याक ही वॉज इन द फक्त अरेस्ट लावना बट ही हॅज फॉट फॉर द एमर्जन्सी. एमर्जन्सी फॉट केल्या उपरांत ताका सांगलें की इलेक्शन तूं कॉन्टेस्ट करपाक जाय. हे कॉन्टेस्टेड इलेक्शन पण लोकांनी हिणयलो. 40 वर्सां हिणयलो हो जनता पार्टी. हांव आमदार जाल्या उपरांत बंद जालें हिणोवपाचें. इतकें सोंसलां इन दॅट फॅमिलीज. आमी लक्षांत घेवपाक जाय. इट इज नॉट दॅट की जस्ट म्हणजे फक्त अरेस्ट केलें हें केलें जालें न्ही. इट इज एन फॅमिली हॅव सफर्ड. सो मेनी भितर आशिल्ले सफर्ड जाले, भायर आशिल्ले सफर्ड जाले. आमी आज म्हणना की आज आमी एमर्जन्सी डे ऑब्जर्व करता जर आसत हे एमर्जन्सी डेच्या निमित्तान म्हणजे हांव सांगता आसतना आय एम द सेकंड जनरेशन ऑफ दीस पार्टी. आनी सेकंड जनरेशन सांगता आसतना म्हाका गर्व आसा, म्हाका अभिमान आसा. नेशन फर्स्ट, सेकंड पार्टी एंड थर्ड मी. आमी सदांच सांगता आसतना ह्या राजकारणांत जर आसत जाल्यार आमी स्वता खातीर ना, ह्या देशा खातीर आसा. आमी आमच्या पार्टी खातीर आसा, ताज्या उपरांत आमी आसा. हें सातत्यात आमी करीत आयिल्लें आसा. म्हणून तर म्हणजे वेगवेगळे प्रचारक आसतले, संघाचे वेगवेगळे ABVP लिडर्स आसतले आनी वेगवेगळे फ्रिडम फायटर्स आसतले ज्यांच्यांनी देशा खातीर आनी त्या राज्या खातीर लिबरेट करपा खातीर ज्यांच्यांनी झगडले ब्रिटिशा वांगडा तांकां भितर वचपाची पाळी जर आसत जाल्यार ती पयली फावटी आयली. आमी बरेचशे म्हणटा आतां की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आयल्या उपरांत ह्या संविधाना खातीर कितें केलें. तुमी जर पळयशा आसत जाल्यार डीप रिस्पेक्ट टू द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांचे व्हिजन जर तुमी पळयशा आसत जाल्यार तांच्यांनी म्हणजे हे कॉन्स्टिट्युशन हे सर्वोपरी आसा, हे संविधान हे सर्वोपरी आसा हें सांगता आसतना तांचे हे संविधान जें आसा आमी तशें म्हणटा की गीता, बायबल आनी कुराण हे धर्मान जितकें म्हत्व आसा तितक्याच कॉन्स्टिट्युशनाक म्हत्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी दिल्लें आसा.
आणि हे सगळें सांगता आसतना ह्या कॉन्स्टिट्युशनान दिल्लें कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हो देश वो नॉट म्हणजे इट इज नॉट ओनली द कंट्री, ह्या सगळ्या स्टेटीक मेळून हो देश जाल्लो आसा आणि त्या खातीर प्रत्येक पॉलिसी प्रत्येक डिसिजन हे प्रत्येक जणांचेर अवलंबून आसा. म्हणून हे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम व्यवस्थीत रित्या चल्लें आसा. आणि हे सगळें सांगता आसतना वी प्रमोट सिटीजन फ्रेंडली गव्हर्नन्स. लोकांच्या मदीं कशें वयचें ह्या फाटल्या 10 वर्सांच्या कार्यकाळात तुम्ही सिटीजन फ्रेंडली गव्हर्नन्स पळयलां आसतलें. एम्पावरींग द कॉन्स्टिट्युशनल बॉडीज तुम्ही फाटल्या 10 वर्सांच्या कार्यकाळात पळयात. इलेक्शन कमिशन एम्पावर केला, CAG एम्पावर केला, लोकपाल एम्पावर केला. फाटल्या 60 वर्सांच्या कार्यकाळात तुमकां CAG, लोकपाल, इलेक्शन कमिशन हेका इतक्या मोठ्या प्रमाणात एम्पावर केल्लें केन्ना दिसूंक नाशिल्लें. ते फर्स्ट टायम म्हणजे लोकायुक्त आसतले किंवा लोकपाल आसतले वेगवेगळ्या स्टेटींनी सुद्दां म्हणजे गव्हर्मेंटाच्या विरोधात सुद्दां जर एखाद्या केस दिवची पडली तरी ते लोकायुक्त. आतांय बी म्हणटा आमी इन्फॉर्मेशन RTI एक्ट हे वेगवेगळे एक्ट जर तांकां एम्पावर करपाचें काम जर केन्ना जालें आसत जाल्यार तें आतां जालें. आनी इतकेंच न्ही, तातूंत फुडें वयता आसतना इट इज फ्रीडम थ्रू द डेव्हलपमेंट. Honorable PM Narendra Modi's vision is a clean India to fit India. Clean India, digital India, make in India, fit India. वेगवेगळ्या पद्धतीच्यो संकल्पना अप टू द आमचे तत्व सरकार करता आसतना आसा विच इज एन अंत्योदय. लास्ट पर्सन इन द कम्युनिटी हाज्या पर्यंत गव्हर्नन्स पावचें. लास्ट पर्सन इन द कम्युनिटी हाज्या पर्यंत पॉलिसीज पावच्यो, स्किम्स पावच्यो हाज्या खातीर आमचें सरकार सातत्यान काम करता. आनी म्हणून तर आमचें सरकार हे सगळ्या लोकां पर्यंत म्हणजे जन आंदोलन रित्या जनभागीदारींतल्यान काम करता आसतना तुमकां दिसता. तुम्ही म्हणटले की ह्या सरकारात सगळ्यात मोठें काम कितें केलां. हय, कॉन्स्टिट्युशन तशें पळोवंक वचत जाल्यार 370वें कलम रद्द करपाचें काम म्हज्या सरकारात केलां. मोठ्या अभिमानान सांगता. ह्या देशात जेन्ना स्वतंत्र जालें आनी जम्मू काश्मीर ह्या देशाचो वेगळें दवरलें आनी जम्मू काश्मीर वेगळें दवरता आसतना सांगलें की हय त्या जम्मू काश्मीराक वेगळें संविधान आसतलें, वेगळो थंयचो मुख्यमंत्र्याक प्रधानमंत्री म्हणटले आनी थंयसरले आशिल्ल्याक त्यांचो तिरंग्याच्या बरोबर त्यांचो वेगळो फ्लॅग लायतालो. आफ्टर द इंडिपेंडन्स ऑफ द इंडिया डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी हे पयले फॉरेन मिनिस्टर आशिल्ले. मुद्दामून हिस्ट्री काडून पळयात. 1952 श्यामा प्रसाद मुखर्जी हे फॉरेन मिनिस्टर आसतना तांच्यांनी पळयलें की जम्मू काश्मीराक वचपा खातीर पासपोर्ट चलचो ना. तांच्यांनी सांगलें की जम्मू काश्मीर हो देशाचो अविभाज्य घटक आसा आनी त्या खातीर जम्मू काश्मीरात वचपा खातीर पासपोर्ट चलचो ना. आनी नेहरूजीक सांगलें जर जम्मू काश्मीरात वचपा खातीर जर पासपोर्ट जाय आसत जाल्यार म्हाजें रेजिग्नेशन घे, आपूण जम्मू काश्मीरात विदावट पासपोर्ट वचून तुमकां दाखयतलो. आनी त्याच दिसा 1952 जेन्ना त्यांनी आपलें रेजिग्नेशन दिलें फॉरेन मिनिस्ट्रीचें आनी जम्मू काश्मीरात विदावट पासपोर्ट तांच्यांनी बाय ट्रेनीन थंयसर प्रवेश केलो. एक दीस ताका त्याच दिसा ताका अरेस्ट केलें आनी दुसरे रित्या तांचो गूढ रित्या जम्मू काश्मीरात मृत्यू जालो. केन्ना तेजी इन्क्वायरी जाली ना. भारतीय जनता पार्टी आनी जनसंघ तेन्नाच्या तांच्यांनी ठरयलें की इस देश में एक विधान एक प्रधान एक निशान चलेगा. इस देश में 2 विधान 2 प्रधान 2 निशान नहीं चलेगा नहीं चलेगा. ह्या तत्वाचेर भारतीय जनता पार्टीचें राजकारण आशिल्लें. आमच्या खातीर आमी देश सर्वोपरी तो इतक्या खातीर म्हणटा की ह्या देशात 2 संविधानां चलची ना, ह्या देशात 2 फ्लॅग चलचे ना आनी ह्या देशात 2 प्रधानमंत्री आसचे ना. आनी हालीं आमी पळयता की 5 जून 2019 पर्यंत ह्या देशात 2 संविधानां चलतालीं, 2 प्रधानमंत्री आशिल्ले आनी 2 तिरंगे लागताले. अरे भारत लिबरेट जाल्या उपरांत सुद्धा ही स्थिती ह्या देशाची. 70 वर्सां जाल्या उपरांत सुद्धा ह्या देशात 2 संविधानां चलता. जम्मू काश्मीरात वयतले जाल्यार आमकां परमिशन घेवचें पडटा. जम्मू काश्मीर आय एम द विटनेस 2013 हांव स्वता जम्मू काश्मीरात गेला. तिरंगा लहराव, लाल चौक, भारतीय जनता पार्टीन जनसंघाचे लिडर प्रत्येक फावटी त्या जम्मू काश्मीरातल्या लाल चौकात तिरंगा लावपा खातीर गेल्या. आय एम विटनेस 2013 हांव गेला. 2013 त्यांनी म्हणजे तुम्ही विचार करात जस्ट आमदार जाल्या उपरांत जेन्ना पयली फावटी भारतीय जनता पार्टी ठरयलें हय तिरंगा लहराव, लाल चौक जम्मू काश्मीर म्हणजे जवळपास जम्मू काश्मीरच्या आपले कन्याकुमारी पासून पुराय भारत देशातले सगळे तमाम युवक जम्मू काश्मीरात एंटर जाले. जम्मू काश्मीरात एंटर जाल्या उपरांत ज्याच्या बॅगात तिरंगा दिसा ताका अरेस्ट करप. हांवें पळयलां ज्याच्या बॅगात तिरंगा दिसलो लाखांनी युवक हे जम्मू काश्मीरात अरेस्ट जाले 2013. ही हे कसलें स्वातंत्र्य. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या एका 5 जून 2019 370वें कलम रद्द केले आणि परत एकदा दाखवून दिले इस देश में 2 विधान 2 प्रधान 2 निशान नहीं चलेगा. याच तत्वाचेर भारतीय जनता पार्टीचे आम्ही विसरूंक ना. भारतीय जनता पार्टीचं राजकारण केलां आसत जाल्यार आमी विसरूंक ना. श्यामा प्रसाद मुखर्जी हांचें बलिदान आमी केन्नाच विसरूंक ना.
श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्यानी बलिदान दिले जम्मू काश्मीरातील, वो कश्मीर हमारा है, जहां बलिदान मुखर्जी हुए वो कश्मीर हमारा है, या तत्वाचेर भारतीय जनता पार्टीत राजकारण केलं. आणि म्हणून आज आम्ही मोठ्या अभिमानान सांगता 370वे कलम संविधानातले रद्द जर केले असत, या देशाची अखंडता दवरपा खातीर केले, या देशाक एक संघ दवरपा खातीर केले, या देशाची अखंडता दवरप हेच आमचे परम कर्तव्य आशिल्ले. म्हणून आयच्या ह्या संविधान हत्या दिवस ऑब्जर्व करता असताना तांच्यानी संविधानाची हत्या कशी पद्दतीत केली हे भुरग्यांक कळपाची गरज आसा. आमी स्वताच म्हणटा की आयचो तरणाटो हो विकसीत भारत 2047 हो ह्या देशाचो हो विकास घडोवपी आसा. आणि व्हिजन जर कोण पळयता आसत या देशाचो तरणाटो पळयता. आणि म्हणून तर आमी हे ट्रूथ हे केन्ना सप्रेस जावपाक दिवचे ना. सातत्यान आमकां हो दीस याद दवरपाक जाय. हाज्या फुडें अशा पद्दतीन हे केन्ना संविधानाची हत्या आमी जावपाक दिवचे ना ही शपथ आमी घेवपाची गरज आसा. आणि म्हणून तर आयचो दीस मनयता आसतना, आयचो दीस ऑब्जर्व करता आसतना पुराय भारतभर या संविधानाच्या खातीर आमी सातत्यान या देशातले तरणाटे हे लढतले हे म्हाका सांगपाक दिसता. कोण तरी कॉन्स्टिट्यूशन हातात घेवन भोंवलो म्हणून या संविधानाक सांगूंक शकना. या देशाचे व्हिजन ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी विकसीत भारत 2047 हे आमच्या मुखार दवरला. फुडल्या 25 वर्सांचे व्हिजन जेन्ना दवरता आसत आणि विकसीत भारत विकसीत गोवा हे स्वप्न साकार करपा खातीर आमी सातत्यान सगळे मिळून काम करता. म्हाका खात्री आसा, म्हाका विश्वास आसा या देशातले तरणाटे आणि विशेष करून लॉ ग्रॅज्युएट स्टुडंट्स जेंका कॉन्स्टिट्यूशन कळटा, जेंका कॉन्स्टिट्यूशन समजता, जेंका कॉन्स्टिट्यूशनाचो अभ्यास करता, ह्या देशातल्या तरणाट्यांक हांच्यानी तरी लोकां पर्यंत आयचो दीस म्हणजे कितें हे पावोवपाची गरज आसा. 1975 हे परत रिपीट जावंक दिवचें ना हाज्या खातीर शपथबद्ध जावपाची गरज आसा. म्हाका खात्री आसा म्हणून मुद्दामून आमी लॉ कॉलेजीत हो कार्यक्रम आयोजन करता आसतना म्हाका गर्व जाता की ह्या संविधानाचे खरें जर राखणदार जर कोण आसत जाल्यार ते तुमी आसा. तुमकां हांव कॉंग्रॅच्युलेट करता आनी म्हाजे 2 उतरां सोंपयता. जय हिंद, जय भारत. Subscribe to our YouTube channel and follow us on our social media platforms for the latest updates and content.